खरं तर फळ शाश्वत असतं, कायम असतं, पण कर्मानुसार ते बदलतं. आणि म्हणूनच आत्मज्ञान हे फळ या अनुषंगानं जर कर्म केलं तर आत्मज्ञानच प्राप्त होतं. आणि ते प्राप्त करण्यासाठीची साधना म्हणजेच भगवद्गीता. हरिओम. आता आपण या 13व्या अध्यायातला 24वा श्लोक पाहतोय. काय म्हणतात? ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. काही जण परमात्म्याची अनुभूती आपल्या अंतरात ध्यानाद्वारे, इतर काही जण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे आणि अन्य काही जण निष्काम कर्माद्वारे करतात. आत्मानम. आत्मानम म्हणजे कोणाला? आत्म्याला, म्हणजे परमात्म्याला. आपल्या अंतर्यामी जो परमात्मा आहे त्याला. केचित आत्मना ध्यानेनं आत्मनी पश्यंती. काही माणसं काय करतात? शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीच्या साह्याने ध्यान करतात आणि आपल्या हृदयातच पाहतात. कोणाला पाहतात? आत्मानम म्हणजे परमेश्वराला पाहतात. अन्य सांख्येनं योगेनं चापरे. इतर जण काय करतात? ज्ञानयोगाद्वारा च अपरे कर्मयोगेनं. आणि काही माणसं कर्मयोगाच्या द्वारा त्याच परमात्म्याला पाहतात. काही साधक आपल्या मनातल्या सगळ्या अनात्मवृत्ती शांत करायच्या, बुद्धीमधले सगळे संभ्रम नाहीसे करून टाकायचे, अंतःकरणातले काम क्रोध इत्यादीवर मात करायची आणि आपल्या अंतःकरणात असलेल्या परमात्म्याला म्हणजेच आपल्या स्वरूपाला जाणायचं. हेच कोणत्याही आध्यात्मिक साधनेचं उद्दिष्ट आहे ना, दुसरं काही नाहीच आहे. अंतिम ध्येय तेच आहे. आता भिन्न भिन्न प्रवृत्ती धारण करत असलेल्या सगळ्या माणसांना कोणत्याही एका मार्गाने उत्क्रांत होताच येणार नाही. तसा प्रयत्न करणं जमणार नाही हो. आणि तसा आग्रह आपल्या प्राचीन ऋषींनी कधी धरलाही नाही. म्हणून त्यांनी काय केलं? आत्मदर्शनाचं साध्य जरी तेच असलं एकमेव, तरी त्याच्याकडे जाण्याचे अनेक मार्ग प्रशस्त केले. अनेक मार्ग. त्यातला प्रत्येक मार्ग त्या त्या प्रकारच्या साधकांसाठी अगदी योग्यच आहे. त्यातला एखादा मार्ग श्रेष्ठ, एखादा मार्ग कनिष्ठ असं काही नाही, नक्कीच नाही. जसं पहा ना, आपण एखादा रोग झाला की एखाद्या डॉक्टरकडे किंवा वैद्याकडे जातो. तो काय करतो? रुग्णाच्या स्थितीप्रमाणे वेगवेगळे औषधं किंवा एकाच औषधाचे निरनिराळे डोस सांगतो की नाही, किंवा निरनिराळे पथ्य सांगतो. आता ही जी उपाययोजना आहे ती कशासाठी आहे? ती प्रत्येकासाठी वेगळी असेल ना. आता काही पथ्य मला उपयोगी पडतील, काही ते सर्वांना तशीच लागू होतील असं काही सांगता येत नाही. नक्कीच आहे. आपण सुद्धा काय आहोत? साधक आता आहोत. मग जिथे आहोत तिथूनच उत्क्रांती केली पाहिजे की नाही, प्रगती केली पाहिजे. निरनिराळ्या साधकांची मानसिक शांती आणि बौद्धिक संतुलन कमी अधिक असते, अगदी स्पष्ट आहे. आणि म्हणूनच निरनिराळ्या मनोवृत्ती आणि स्वभाव असलेल्या व्यक्तींसाठी भगवंतांनी वेगवेगळे मार्ग पुढच्या काही श्लोकात सांगितले आहेत बरं का. या श्लोकात भगवंत आपल्याला 3 मार्ग सांगतात बघा. ध्यानमार्ग म्हणजे सांख्य मार्ग म्हणजे ज्ञानमार्ग किंवा कर्ममार्ग. प्रथम काय सांगतायत? ध्यानेनात्मनी पश्यन्ति केचित आत्मानम आत्मना असं ते म्हणत आहेत. म्हणजेच काय? प्रथम ध्यान मार्गाचं विवेचन करतायत. अगदी उघडच आहे. आता हे शब्द इथे आले पश्यन्ति. पश्यन्ति म्हणजे पाहणं हो. आता आत्मवस्तू ही काही पाहण्याची वस्तू नाही ना, नक्कीच नाही आहे. कारण आपण काय पाहू शकतो? जी वस्तू आपल्यापासून भिन्न आहे तीच पाहू शकतो की नाही, दुसरं काही पाहूच शकत नाही. पण व्यवहारात सुद्धा आपण काय करतो? सर्व ज्ञानेंद्रियांच्या संबंधात पहा शब्द वापरतो. खाऊन पहा, लिहून पहा, बघून पहा, ऐकून पहा, वापरतोच की नाही. तसंच इथे आहे. परमात्मा तत्व हे खरं तर आपलं स्वरूप आहे, त्याला पाहणार कसं हो? पण इथे पाहण्याचा अर्थ त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेणं, प्रत्यक्ष अनुभव घेणं आणि आत्मस्वरूपाने त्याला जाणणं असा अर्थ होतो. आता आत्मस्वरूपाने त्याला जाणलं ना की अनुभव इतका स्पष्ट असतो की एखादी वस्तू आपण स्वतः पाहिल्यावर जसं ठाम ज्ञान प्राप्त होतं ना, तोच आत्मानुभव आहे. तसंच होतं ना, तोच आत्मानुभव आहे. इतका तो पक्का असतो. म्हणून कदाचित पश्यन्ति हा शब्द वापरला असेल. आता केचित आत्मानम आत्मनी पश्यन्ति. काय साधक काय करतात? आपल्या स्वस्वरूपाला पाहतात. आता जेव्हा ते स्वस्वरूप पाहतात तिथे जाणणारा कोण आहे? मी. जाणली गेलेली वस्तू काय? मी. म्हणजे ज्ञान कुणाचं होतं? स्वतःचंच. कोणत्या साधनेने जाणतात? ते म्हणतात ध्यानेनं. ध्यान म्हणजे काय हो? आचार्यांच्या मताप्रमाणे म्हणजेच भगवान शंकराचार्यांच्या एकाग्रपणे
5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, त्यांचे 5 विषय म्हणजे आता काय, डोळे, नाक, जीभ, त्वचा ही ज्ञानेंद्रिय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे त्यांचे विषय. यांना सगळ्यांना काय करायचं, मनाच्या ठिकाणी ओढून घ्यायचं, मनाच्या ठिकाणी. आणि मग मनाच्या ठिकाणी ओढलं की नंतर मनाला बुद्धीमध्ये ओढून घ्यायचं. आणि मग परमात्मा तत्त्वाचं जे चिंतन केलं जातं ना, त्याला ध्यान असं म्हणतात बरं का. ही साधना भगवंतांनी 6व्या आणि 8व्या अध्यायात अगदी सविस्तरपणे सांगितली आहे. 6व्या अध्यायात ते काय म्हणतात पहा, संकल्प प्रभवान कामान सर्वान त्यक्त्यान शेषतः मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंतथा शनै शनै उपरमेत बुद्ध्याधृती गृहीतया आत्मसंस्थं मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत यतो यतो निश्चरती मनश्चंचलमस्थिरं ततौ ततौ नियम्येतत् आत्मन्येव वशं नयेत. 6व्या अध्यायातले 24, 25 आणि 26 हे 3 श्लोक होते हे. म्हणजेच काय म्हणतात, संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामनांचा पूर्णपणे त्याग करून आणि मनाने काय करायचं, सर्व इंद्रियांना आवरायचं आणि क्रमाक्रमाने अभ्यास करत करत माणसाने उपरत व्हावं आणि धैर्ययुक्त बुद्धीनं मनाला परमात्म्यामध्ये स्थित करून दुसरा कसलाही विचार करू नये. हे स्थिर न राहणारं चंचल असं मन ज्या ज्या विषयांच्या निमित्ताने संसारात भटकत राहताना त्या त्या विषयापासून त्याला दूर करावं आणि वारंवार त्याला परमात्म्यामध्ये स्थित करावं. आणि नंतर काय करावं ते 8व्या अध्यायात सांगितलं आहे पुढे बघा. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्यच मूर्ध्याध्यायात मनः प्राणम आस्थितो योगधारणम ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरं मामनुस्मरण यः प्रजाती त्यजन देहम सयाती परमाम गतीम. 8व्या अध्यायातल्या श्लोक 12 आणि 13 होते. सर्व इंद्रियांचे दरवाजे बंद करावेत, मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करावं. नंतर अशा जिंकलेल्या मनाच्या साह्याने प्राण मस्तकात नेऊन स्थापन करावा आणि नंतर काय करावं, परमात्म्यासंबंधी योगधारणे स्थित व्हावं. आणि मग ओम ह्या एकाक्षराचा ब्रह्माचा मंत्राचा जप करीत करीत त्या ओमचा अर्थ जो निर्गुण परमात्मा आहे त्याचं चिंतन करत करत ध्येय सोडावा. आणि अशा रीतीने जो ध्येय सोडतो ना तो परमात्म्याला प्राप्त होतो. काय सोपं आहे की नाही? अहो काय सोपं आहे मंडळी, काहीच समजलं नाही हो. आपण असंच आहे हो. हे शेवटी काय आहे लक्षात घ्या, अध्यात्माचं ज्ञान आहे, सोपं नक्कीच नाही आहे. आता या सर्व विवेचन आपण केलं आहे. या अध्यायाचा विचार करताना आपण सांगितलं होतं, आठवत असेल 8वा अध्याय 6व्या अध्यायाच्या वेळेला. आणि थोडक्यात हे काय आहे, चैतन्य ही परमात्म्याची अभिव्यक्ती आहे, हे तर उघडच आहे. आपण जगाचं ज्ञान मनाच्या रूपाने जाणतो आणि तेच ज्ञान चैतन्याच्या रूपाने पण जाणतो. ते कसं आहे पहा, मन हे केवळ कसं आहे, वृत्तींचा विचारांचा वाहता प्रवाह आहे हो. जे जे ज्ञान मनाच्या माध्यमातून होतं ना ते वृत्त्यात्मक ज्ञान असतं. त्यात वृत्ती म्हणजे विचार महत्त्वाचे ठरतात. जे ज्ञान चैतन्य रूपाने होतं त्यात मात्र वृत्तीचा पूर्ण अभाव असतो, तिथे वृत्तीचा काही संबंधच नाही. आणि योग म्हणजे दुसरं तरी काय आहे, योग म्हणजे सुद्धा चित्तवृत्तींचा निरोध म्हणजेच योग आहे की नाही. तर ध्यान हा योगाचाच भाग आहे ना, त्यात काही शंकाच नाही आहे. आणि योग म्हणजे काय, चित्तवृत्तींचा निरोध, योगच चित्तवृत्ती निरोधा. पण म्हणजे लक्षात ठेवा, चित्ताचा निरोध नाही करायचा, चित्तवृत्तींचा निरोध करायचा आहे. आणि काय होतं, जसं जसं आपलं मन वृत्तीरहित, विचाररहित, संकल्प विकल्प रहित होऊ लागतं ना तसं तसं त्याचं चैतन्यीकरण व्हायला लागतं. आणि जसं चैतन्यीकरण होतं तसं ते हळूहळू पूर्ण होतं. आणि एकदा ते पूर्ण झालं की मग काय असते, स्वरूपामध्ये माणूस स्थिर राहतो. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम. मग त्यासाठी साधना काय सांगितली, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा. सततचं चिंतन मनन आणि अभ्यास करावा, यांच्या सहाय्याने चित्तवृत्तीचा निरोध करावा. म्हणजेच काय करावं, आसक्तीचा पूर्णपणे त्याग करावा आणि विषयवस्तूंचं पूर्ण वैराग्य प्राप्त करावं. हे खरंच आहे. आणि या सगळ्या ध्यानाबाबत आणखी थोडं जाणून घेऊन मग पुढे जाऊया. इथे ज्ञान म्हणजे काय, ज्ञान करून घेण्याचं साधन काय हो, उपकरण काय आहे, आत्मनी. ज्ञान करून घेणारा कोण आहे, आत्मना. आणि जाणून घेतलेली वस्तू काय आहे, आत्मानम. म्हणजे या तिन्ही करता एकच शब्द वापरला आहे की नाही. कारण आत्मसाक्षात्कार जेव्हा होतं ना तेव्हा ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान तिने वेगळं नाही राहत. हे त्रिपुटी राहतच नाही हो. तिथे बुद्धी, मन, ध्याता, ध्यान, ध्येय सगळं एकच होऊन जातं. मग हा ध्यानयोग साधण्यासाठी वैराग्य आणि विवेक यांची फार आवश्यकता आहे, हे नक्कीच आहे. हे ध्यानयोग करा, मनावर नियंत्रण आणा म्हणणं सगळं सोपं आहे. इंद्रियांचे दरवाजे बंद करा. आपली आजची स्थिती काय आहे, आपले सगळे इंद्रियांचे दरवाजे गंजून गेले, ते बंदच होत नाहीत. काय करायचं. आणि मनाचं तर काय सांगायचं महाराज,
मन तर परमात्मा तत्त्वाचं चिंतन सोडून इतर सगळ्या ठिकाणी अगदी यथेच्छ भटकत असतं की. त्यासाठी काय करायचं काय? सोपं आहे. शरीरावर आणि खाण्यापिण्यावर, आहार विहारावर नियंत्रण प्राप्त करायचं. हवं तेव्हा, हवं तिथे, हवं तसं चालायचं नाही. मग पहा, आणि असं असतं ना, ताकद येण्यासाठी समजा डॉक्टरने सांगितलं एखादं टॉनिक घ्या, आपण ते रोज ठराविक मात्रेमध्येच घेतो की नाही. समजा च्यवनप्राश खायचं आहे, च्यवनप्राशची काय अख्खी बाटली एकाच वेळेला खात नाही. मग त्याच्याने काय होईल, तब्येत सुधारण्याच्या ऐवजी काहीतरी नवीनच रोग निर्माण होईल ना. आपण बरोबर काय करतो, रोज एक एक चमचा च्यवनप्राश खातो. तसंच आहे हो. भगवंत म्हणालेच आहेत ना, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु. अगदी तसंच आपल्या बोलण्यावर सुद्धा नियंत्रण असणं आवश्यक आहे. शरीराला स्थिर करण्याचा अभ्यास करावा लागतो, आणि अभ्यास केला ना तर निदान काही काळ तरी शरीर स्थिर राहणं अगदी सहज शक्य होतं. अगदी शांत आणि स्थिर असं शरीर राहिलं की हळूहळू मन शांत होतं. आणि हे सर्व जमलं ना तर ध्यानमार्ग जमतो बरं का, नाही तर अन्यथा बिलकुल जमत नाही. आणि समजा यातलं काहीच साध्य होत नाही अशी कल्पना करा, तर भगवंत आणखीन एक मार्ग सांगतात. कुठला? सांख्ययोगेने चापरे. सांख्ययोगाच्या मार्गाने भगवंताकडे जा. तर सांख्ययोगाबद्दलचे विचार ना गीतेमध्ये अनेक ठिकाणी आलेत की. अगदी बघा ना, गीतेच्या उपदेशाची सुरुवातच मुळे भगवंतांनी सांख्ययोगाने केली होती. दुसऱ्या अध्यायात त्यांनी आत्म्याचं अमरत्व असे उल्लेख केलेत की नाही. तो खरा सांख्ययोगच आहे ना. त्यानंतर बघा, चौथ्या अध्यायात ज्ञानयज्ञ सगळ्यात महत्त्वाचा. आणि ज्ञानानेच सर्व कर्म आणि कर्मफळं यांचा नाश होऊन माणूस आत्मबोधापर्यंत प्रगती करू शकतो. त्यासाठी केवळ श्रद्धा अत्यंत आवश्यक आहे. हा जो भाग आहे तो. किंवा 5व्या अध्यायात 8व्या 9व्या श्लोकामध्ये सर्व इंद्रियांचं आपापल्या विषयात प्रवृत्त असतातच ती, पण खरं काय, मी त्याचा करता नाही हो. हा जो भाग येतो ना, या सर्वांचा अभ्यास करताना त्या वेळेला आपण सांख्य तत्त्वज्ञानाबद्दल चर्चा केलीच आहे. आणि पुढे जेव्हा जेव्हा गीतेमध्ये तो भाग येईल ना तेव्हा त्याची चर्चा करूया की. पण आता अगदी थोडक्यात जाणून घेऊया. सांख्ययोग म्हणजेच ज्ञानयोग, दुसरं काहीच नाही. सांख्ययोगामध्ये काय असतं, चित आणि अचित याच्या विवेकाला प्राधान्य दिलेलं असतं. चित म्हणजे चैतन्य, जिवंतपणा, आणि अचित म्हणजे काय, निर्जीवपणा, जडता. आता हीच आहे पुरुष आणि प्रकृती, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. या चेतनेचा आणि जडाचा विवेक करायचा, आणि आपण जे जे जाणतो त्याचा, आणि जे जे अजून जाणलं नाही त्याचा, आणि जाणण्यासारखं आहे असा विवेक करत करत पुढे जायचं. म्हणजे जे जे अनात्म आहे, माझ्यापासून वेगळं आहे, ते मी नाही, किंवा जे जे माझं आहे ते सुद्धा मी नाही, असं जाणायचं आणि त्याचा विवेक करायचा. नेती हा मार्ग आहे हा. हे नाही असं मी म्हणूच शकत नाही, तिथपर्यंत जायचं, पोचायचं. आणि नंतर ते जे परमात्म्याचं स्वरूप आहे ते मीच कसं आहे जाणायचं. या मार्गाला म्हणतात सांख्य मार्ग किंवा ज्ञानमार्ग. ह्यालाच अन्वय व्यतिरेकाची प्रक्रिया असंही म्हणतात. याशिवाय शंकराचार्यांचं म्हणणं मात्र काय आहे की सत्वराज आणि तम हे जे 3 गुण आहेत हे दृश्य आहेत, आणि मी त्यांचा द्रष्टा आहे, पण त्यांच्यापासून भिन्न आहे की नाही, विलक्षण आहे. याचं स्पष्ट ज्ञान होणं म्हणजे सांख्ययोग. काय होतं, सत्वरज आणि तमगुणांमुळे आपल्या अंतःकरणामध्ये सत्वरज आणि तमवृत्तींचा उदय होतो, हे खरं आहे. त्यामुळे इच्छा, द्वेष, सुख, दुःख इत्यादी विकार येतात. या सर्व विकारात आणि मनाच्या सर्व विचारांचाच मी केवळ साक्षी आहे. त्यांच्याबरोबर वाहवत जायचं काहीच कारण नाही ना. उलट काय, आपण केवळ द्रष्टा आहोत. आणि हा विचार एकदा दृढ झाला की हळूहळू काय होतं, वृत्ती कमी होत जातात. आणि म्हणूनच मग काय करायचं, आपल्या विचारांकडे केवळ पाहण्याचा अभ्यास करायला लागतो. विपश्यनाचं असते की नाही, त्याच्यामध्ये याला विचारप्रेक्षा असं म्हणतात, आणि योगामध्ये साक्षीभाव असं म्हणतात. हा सांख्ययोगाचा भाग आहे हो. अशा रीतीने जो कोणी साधक आत्म अनात्माचा विवेक करतो ते या ज्ञानमार्गाने जाऊन स्वस्वरूपामध्ये स्थिर होतात. त्यांना अपरोक्ष स्वरूपाने आत्म्याची प्रचिती येते, अनुभव येतो. ते उत्तम साधक आहेत, त्यात काही शंकाच नाही. पण काही लोकांना ध्यान करणं नाही जमत. ज्यांना जमतं त्याने जरूर करावं, त्यात काही शंकाच नाही. पण त्याच्यामध्ये जबरदस्ती नसावी आणि स्पर्धा तर बिलकुल नको. त्या माणसाला जमतं, मला का नाही, असा विचार नाही चालत हो. काही लोकांना जमतं, काही लोकांना आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान असं जमतं, हे खरं आहे ना. अशी माणसं मग ज्ञानमार्गामध्ये रमत नाहीत. एका जागी बसून आत्मचिंतन करणं त्यांना फार कठीण वाटतं. त्यांना सांख्यमार्ग किंवा ज्ञानमार्ग नाही जमणार, त्यांना योगामार्ग ठीक आहे ना, त्यांनी जावं ना, यमनियम आसन प्राणायाम करावा, काय हरकत नाही. आणि पण ज्यांना हा सांख्यमार्ग किंवा ज्ञानमार्ग जमणार नाही त्यांच्यासाठी योगमार्ग ठीक आहे. पण ज्यांना समजा विचार करणं जमतं, विवेक करणं जमतं, त्यासाठी सांख्यमार्ग आहे ना, तो ज्ञानमार्ग आहे.
पण समजा ज्यांना दोन्ही करणं जमत नाही त्यांच्यासाठी भगवंत आता तिसरा मार्ग सांगतायत. कुठला? कर्मयोगेन चापरे. हरकत नाही ना, कर्ममार्गाने सूक्ष्म अशा परमात्मा तत्वाला जाणावं. या कर्मयोगाचं सविस्तर विवेचन भगवंतांनी दुसऱ्या अध्यायातल्या 47व्या श्लोकापासून पुढे केलं बरं का, अगदी शेवटपर्यंत. त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या अध्यायातसुद्धा सविस्तरपणे केलेलंच आहे. कर्मयोगाबद्दल बोलताना मी त्यावेळेला आपल्याला रमण महर्षींचा उल्लेख केला होता बघा. ते असं म्हणायचे, ईश्वरार्पितम नेच्छयाकृतम चित्तशोधकम मुक्तिसाधकम. स्वतःच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी नाही, केवळ ईश्वराने आपल्यावर सोपवलेलं काम म्हणून कर्म करणं. प्रत्येक कर्म ईश्वरार्पण भावनेने करणं, कर्माबद्दल जराही आसक्ती न बाळगणं. यामुळे काय होतं, अंतःकरणातले रागद्वेष हळूहळू कमी होतात आणि मग माणूस सांख्ययोगाला आणि त्याच्या माध्यमातून आत्मदर्शन योगाला प्राप्त होतो, स्वस्वरूपामध्ये स्थिर होतो. भगवंताने तिसऱ्या अध्यायात सांगितलं होतं, तस्मादसक्त सततम कार्यम कर्म समाचर असक्तो ह्याचरम कर्म परमाप्नोती पुरुषः. तिसऱ्या अध्यायातला 19वा श्लोक होता. त्याच अध्यायात आणखी त्याची साधनामुळे 9व्या अध्यायात सांगितली, यत करोषी यदस्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष मदर्पणम. 9व्या अध्यायातले 27 श्लोक ही साधना पण सांगितली होती ना. त्याप्रमाणे आता कर्मयोगी साधकसुद्धा शेवटी आत्मानात्म विवेकालाच प्राप्त होतो आणि स्वस्वरूपापाशीच पोचतो. हे नक्की आहे हो. मार्ग भिन्न असतात पण शेवटी सर्वांचं फळ आत्मज्ञान होणं हेच आहे. आपल्या क्षमतेप्रमाणे प्रत्येकाने साधना करून प्रगती करावी, हा तर सर्व विषयाचा उद्देश आहे. पण आता समजा हे तिन्ही मार्ग ज्यांना जमत नाही त्यांनी काय करावं, त्यांच्यासाठी पुढच्या श्लोकामध्ये आणखीन एक मार्ग सांगतात, तोही पाहूया. हरिओम.